कुंभार समाजात जन्माला आले. नुसते कुंभार समाजाचे अभंग नाही, नुसते कुंभारानंच वाचावे असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले का ब्राह्मणांनीच वाचा नुसते. भागवत म्हटले तुम्ही सांगू नका शिवानंद शास्त्री. जगामध्ये असं नाही महाराज. सगळे संत एका विचाराचे आहेत. ज्या जातीत जन्माला आले त्या जातीचा अभिमान त्यांनी सोडला नाही, पण कधी जात मानली नाही. पण विनंती करतो रे, सगळ्या समाजात सगळे संत जन्माला आलेले आहेत. असं कुठल्या जातीचा भेद करू नका. मताच्या जोग्यासाठी लाचार होऊ नका आणि आपापसातच भांडण करू नका. ऐका ऐका रे, धनगर समाजात जन्माला आली होती अहिल्याबाई. चोंडी नावाचं गाव आहे जामखेड परिसरामध्ये. काही बाई झाली महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदूचं राष्ट्र 34 वर्ष टिकवलं तिनं. 34 वर्ष एका बाईनं राज्य चालवलं या देशाचं. जेवढे महादेवाची मंदिरं आहेत ना, आजही महादेवाची पिंड तिच्या हातात आहे महाराज. तिला कुठं धनगर समाजात अडकवता. ती धनगराची नाही, ती हिंदूची आहे, सगळ्या जगाची आहे. सगळ्या जगाची आई आहे ती. असं जातीमध्ये आमचं आमचं म्हणून ते मग निघून जातो बरं, असं म्हणायचं नाही. ती सगळ्यांची महाराज. तिची एक कथा सांगणार आहे मी तुम्हाला. धन्य माता कोणती असते. एवढ्या माता बसल्यात ना इथं, प्रत्येक आईनं ऐका. कोणती माता धन्य आहे, कोणत्या मातेला तुकोबारांनी धन्यता दिली, हितासाठी काय जागावं ते कळलं तुम्हाला. पण माता कोणती धन्य ऐका. हो, त्या मध्य प्रदेशमध्ये कधी गेला तर एमपी मध्ये एक इंदोर नावाचं शहर आहे. विठ्ठल सर, त्या इंदोरला मध्य भागामध्ये बाजारामध्ये एक मोठा असा घंटा बांधलेला आहे, जुन्या काळातला. माझ्याकडे बघा, तो घंटा आता बांधून ठेवलेला आहे. पण त्या घंटाकडे पाहून आपण जर प्रश्न विचारला व एखाद्याला, घंटा काय इथे बीच बाजार में इथं का लावलाय तो घंटा, असं मी विचारलं पाहायला गेल्यावर. तर तिथल्या एका उद्योगपती व्यापाऱ्यानं मला सांगितलं, महाराज हा जो घंटा आहे हा याच्यासाठी बांधला होता की आमच्या शहरात इंदोर परिसरात जर कुणावर अन्याय झाला तर त्यांना हा घंटा बाजारात येऊन जोराजोरात वाजवायचा. अहिल्यादेवी यायच्या आणि त्याचा न्याय निवाडा बाजारातच द्यायची. एक दिवस असं झालं म्हणे, एक गोमाता जोराजोरात घंटा वाजवायला लागली. ऐका बरं का उदाहरण. कोणती माता धन्य. जोराजोरात घंटा वाजवायला लागली गोमाता. दोनही डोळ्यातून अश्रूच्या धारा होत्या आणि जोराजोरात घंट्याचा निनाद करत होती. जोराजोरात घंटा वाजवत होती. एवढ्या जोरात दुपारी, भर दुपारी कोण घंटा वाजवतं म्हणून अहिल्यादेवी राज दरबार सोडून बाजारात आल्या. पाहिलं तर आज कोणी पुरुष घंटा वाजवत नाही, कोणी स्त्री नाही, कोणी मग एक गोमाता मुक जनावर, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत आणि ती घंट्याचा आवाज करते. काय झालं असावं. धावत धावत अहिल्याबाई जवळ आल्या. लक्ष देऊन ऐका. अहिल्याबाईचा हात पाहिल्याबरोबर, अहिल्याबाईला पाहिल्याबरोबर ती गोमाता पुढे, अहिल्यादेवी मागं, गोमाता पुढे, अहिल्यादेवी मागं, गोमाता पुढे, अहिल्यादेवी मागं. आणि एका भर चौकामध्ये त्या गायीच्या बछड्याच्या अंगावरून कुणीतरी भरधाव वेगानं रथ घातला होता आणि त्या गायीच्या बछड्याच्या अंगाचे तुकडे तुकडे झाले होते, लाही लाही झाली होती, रक्ताच्या किंचाळ्या उडून पडल्या होत्या. तिचं बछडं कुणीतरी मारलं होतं आणि ती गोमाता सांगत होती, अहिल्या मला न्याय दे, मला न्याय दे अहिल्या, माझं बछडं कुणीतरी मारलंय. भर चौकात माझ्या बछड्याच्या अंगावरून दयामया न करता रथ घालवलाय, मला न्याय दे, अशी गोमाता न्याय मागते. अहिल्यादेवीनं पाहिलं चित्र आणि न्याय दिला महाराज. न्याय असा दिला, ज्या कुणी नराधमान हे कृत्य केलंय त्याला भर चौकात त्याचे पाय बांधा, त्याचे हात बांधा आणि भरधाव वेगानं राज्यातला एक रथ चालवताना आणि त्याच्या अंगावरून रथ घालून त्याला मारून टाका. आदेशच दिला महाराज, आदेशच दिला. ऐका जरा, आदेश दिला जोरात आणि आदेश दिल्याबरोबर एक प्रधान धावत आला. आई साहेब, आई साहेब न्याय मागं घ्या, आई साहेब न्याय मागं घ्या. कोणती माता धन्य. रघुनंदन महाराज, कोणती माता धन्य. न्याय मागं घ्या, न्याय मागं घ्या, न्याय मागं घ्या. काय झालं न्याय मागं घ्यायला. ज्या कुणाकडून हे कृत्य घडले ना आई साहेब, ते तुमचा एकुलता एक मुलगा आहे, राजकुमार आहे, या राज्याचा राजकुमार आहे, तुमचा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्याकडून हे कृत्य घडलंय. कोणती माता धन्य असते. घरी घेऊन जा. आई म्हटली, मग माझा असला म्हणून काय माफी द्यायची त्याला. बांधा. युवराज असला म्हणून काय झालं, बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा. एका आदेश एका आईचा बांधा. कोणती माता धन्य आहे का, तिचे पाय बांधले, लेकराचे हात बांधले, भरधाव वेगानं रथ आणायचा, युवराजाच्या अंगावरून रथ घालायचा आहे आणि पोराच्या चिंधड्या चिंधड्या करायच्या. कोणती माता करू शकते आणि कोण हे चित्र पाहू शकतं. एक माता लेकराला मारणार,
सगळा गाव एकत्रित आला. हंबरडा फोडून माणसं रडायला लागली. युवराजाला मारायचं, या राज्याला मारायचं. हंबरडा फोडून लोक रडतायत. कुणी डोळ्यामध्ये चित्र सामवायचं. हे एक आई समोर उभी आहे, भरधा वेगानं रथ येणार आहे, पोराच्या चिंधड्या होणार आहेत. मारा, मारून टाका, आदेश. पोराला बांधलंय हो तेरकर, हात बांधलेत, पाय बांधलेत, पण रथ कोणी चालवायला तयार नाही. रथामध्ये कोण बसणार, कोण रथ चालवणार? हो, का उशीर होतोय, का मारलं जात नाही, का न्याय दिला जात नाही? अहिल्यादेवी, या राज्यातला एकही सारथी रथ चालवायला तयार नाही. कोणीच रथ घालवायला तयार नाही. कोण मारणार युवराजाला? कोणाची ताकद नाही, कोणी रथ चालवत नाही, कोणी रथ चालवत नाही. एकही सारथी नाही, एकही सुभेदार नाही. नाही मा, हो, कोणी ऐकत नाही, कोणी नाही. ऐका रे, कोणती माता धन्य, माझ्या पोराकडून गाईचं बछडं मारण्यात आलंय, न्याय द्यायचा. कोणी रथ चालवत नाही. शिवानंद महाराज, त्या अहिल्यादेवीनं रथामध्ये उडी मारली. महाराज, मी चालवते रथ. अरे ते अश्वाचे दोर आपल्या हातामध्ये घेतले, भरधाव वेगानं रथ काढला. सगळ्यांचे डोळे झाकले गेले. युवराजाचं काही खरं नाही, आपल्या राज्याचं काही खरं नाही. भरधाव वेगानं अंगावर रथ जाणार, पोराच्या चिंधड्या उडणार, किंचाळ्या उडणार. भरधाव वेगानं रथ निघालाय. आता काही खरं नाही. सगळ्यांचे डोळे झाकले गेले. आता अंगावरून रथ जाणार तो समय आला. तेवढ्यामध्ये जी गोमाता होती ना, जिचं बछड मरून पडलं होतं, ती गोमाता धावत धावत गेली आणि शिवानंद बाबा त्या रथाला आडवी झाली. रथ अडवला गेला. अहिल्यादेवी वरून बघायची, गोमाता रथ अडवते, भरधाव वेगानं मागे घेऊन जायची, भरधाव वेगानं परत घेऊन यायची. ती गोमाता पुन्हा रथाला आडवी यायची. भरधाव वेगानं रथ आणला जायचा, गोमाता पुन्हा रथाला आडवी यायची. असं 3 वेळेला झालं. अहिल्यादेवीने रथातून उडी मारली. हंबरडा फोडून अहिल्यादेवी रडायला लागल्या. लक्षात आलं अहिल्यादेवीच्या, ही गोमाता सांगते, माझं बछडं गेलंय ग, माझं बछडं गेलंय. बछडं गेल्यावर किती दुःख होतं मला माहिती रे. तुझं जर बछडं माझ्यामुळं गेलं ना अहिल्या, तर हे जग तुला माफ करणार नाही. हे जग तुला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. गोमायला मधात येते आणि युवराजाचा मृत्यू होत नाही. युवराज वाचले जातात, अशी कथा आहे. पण माझा बछडा चुकलाय, माझा पोरगा चुकलाय, त्याच्या विरोधात न्याय दिला. तो स्वतःच लेकरू जरी असलं तर मारलं पाहिजे. सेवा या चॅनलला